श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण तारक मंत्राविषयी बोलणार आहोत. तारक मंत्र हा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे. तारक मंत्राने आपल्या घरातील, आपल्या आसपासमध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा जी निगेटिव्हिटी आहे, जसे आपल्याला एखाद्या गोष्टीची सतत भीती वाटत असते, त्यासाठीही तारक मंत्र हा पॉवरफुल आहे. ज्यावेळेस आपण तारक मंत्राचा नित्यनेमाने पठण करतो, बघा, ज्यावेळेस आपण तारक मंत्राचा नित्यनेमाने पठण करतो, आपल्या मनातील भीती ही हळूहळू कमी व्हायस जाते. म्हणजे काय, आपल्या भोवती ज्या तारक मंत्राची जी शक्ती आहे, त्या शक्तीच्या ऊर्जेचे एक ऊर्जापुंज तयार होते व आपल्या मनातील भीती दूर होते. त्याचबरोबर तारक मंत्र हा अतिशय असा प्रभावी मंत्र आहे. तारक मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी, ज्यावेळेस आपण सायंकाळी दिवा लावतो, सकाळी दिवा लावतो, दिवा लावल्याच्या नंतर एक शुद्ध तुपात बुडवलेला एक वात घ्यायची, ती वात लावायची, एक धूप किंवा अगरबत्ती लावायची, एक तांब्या भरून पाणी घ्यायचा, त्याच्यामध्ये आपल्या उजव्या हातातील जे 3 बोटं आहे, ते 3 बोटं त्या तांब्यामध्ये टाकायचे. स्वामीस्तवन एक माळ श्री स्वामी समर्थ घ्यायचे व त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र घ्यायचा. बघा, 21 दिवस ही सेवा करून बघा कसे अनुभव येतात. स्वामी महाराज जे खरं मनातून स्वामींची भक्ती करतात, स्वामी त्यांना फळ देतात. तुम्ही ह्या तीर्थ, हे जे पाणी आहे अभिमंत्रित झालेलं, हे जर का आपल्या घरामध्ये बाजूला शिपले, तर आपल्या घरातील जे निगेटिव्ह एनर्जी आहे, जी नकारात्मकता आहे, ती हळूहळू आपलं घर सोडून जाण्यास बाध्य होते. त्याचबरोबर कोणी आजारी व्यक्ती असेल, तर त्या आजारी व्यक्तीला हे तीर्थ म्हणून प्यायला द्या. बघा, त्याच्याही तब्येतीमध्ये आपल्याला सुधारणा बघायला भेटेल. असेच अजून नवीन मंत्रांचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.